अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर यांची आघाडी कायम आहे। मैथिली ठाकूर भाजपच्या अलीनगरमधून उतरलेल्या आहेत निवडणूक रिंगणात। मैथिली ठाकूर यांची आघाडी आता कायम असल्याचं दिसतंय। कमळ विरुद्ध कंदील बिहारमध्ये आता दोघांमध्ये टशन पाहायला मिळते। या ठिकाणी चिराग यांचा पक्ष, चिराग पासवान यांचा पक्ष अंधारात आहे, तर तिसऱ्या स्थानी नितीश कुमार आहे, चौथ्या स्थानी या ठिकाणी काँग्रेस आहे। नक्कीच कमळ विरुद्ध कंदील अशी ही लढत बिहारमधली दोघांमध्ये टशन पाहायला मिळते। तर 62 जागांवर भाजपची आघाडी आणि 67 जागांवर आरजेडीची आघाडी आहे। अवघ्या काही जागांचा आता फरक आहे। एनडीएला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 116 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 65 आणि आरजेडी 67 जागांवर आघाडीवर। नक्कीच चिराग यांचा पक्ष अजून तरी अंधारात आहे। अद्याप एकही जागावर आघाडी चिराग यांच्या पक्षाला मिळालेली नाहीये। तर तिसऱ्या स्थानी नितीश कुमार आहेत, चौथ्या स्थानी काँग्रेस आहे। तर 116 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे। महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर आहे आणि टक्कर जी पाहायला मिळते ती भाजप विरुद्ध आरजेडी अशीच पाहायला मिळते। आणि सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी आता हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। आरजेडी 72 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। एनडीए 114 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी 4 जागांवर प्रशांत किशोर यांना देखील आघाडी मिळाली आहे। नक्कीच एनडीए 114 जागांवर आघाडीवर आहे। 205 जागांचे हे कल आपण पाहतोय। 243 चा त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, 205 जागांचे हे कल।